नमस्कार मंडळी, आज आपण राजस्थानी मिरची वडा बनवणार आहोत, तोही आपल्या स्टाईलमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाजारात भरपूर अशा मिरच्या आलेल्या असतात आणि नेहमीच आपण वेगळ्या स्टाईलने किंवा क्रिस्पी अशी मिरची किंवा भाजी बनवतो। तर आज मिरची वडा बनवून बघूया। तर व्हिडिओ सुरुवात करूया। बघू शकतात या ठिकाणी मिरची घेतलेली आहेत आणि ही मिरची ना खायला अजिबात तिखट नसते, त्यामुळे त्यातले बिया काढल्या किंवा नाही काढल्या तरी काही फरक पडत नाही। तर आपण व्यवस्थित मध्यमत कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी 2 उकडलेले बटाटे व्यवस्थित असे स्मॅश करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत। बघू शकता या ठिकाणी व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर कालच्याच व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी लसणाच्या पातीचा ठेचा बनवलेला होता। तर झटपट बनवायचा असेल ना ती हा ठेचा टाकला तरीही चालेल। त्यानंतर हळद, चवीनुसार मीठ घातलेला आहेत आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे। जर ठेचा नसेल तर मस्तपैकी आलं, हिरवी मिरची, लसूण बारीक करून घ्यायचा, जिरं घालायचं, धना पावडर घालायची, असे सगळे मसाले आपल्या आवडीनुसार घालायचे आणि व्यवस्थित असं मस्त आतलं हे फिलिंग्स आहे म्हणजे ही बटाट्याची चटणी एक प्रकारे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। यानंतर या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची वापरलेली आहेत, कारण की आपला ठेचा हा आधीचा तिखट आहे, त्यामुळे कलरसाठी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची वापरली आणि आपलं हे फिलिंग्स मस्त तयार करून घेतलं। त्यानंतर ना यामध्ये मिरचीमध्ये आपण मीठ देखील आधी भरलेलं नाहीये, कारण की या बॅटरमध्ये आपण व्यवस्थित असं मीठ घातलेलं आहे। तर या व्यवस्थित सगळ्या मिरच्यांमध्ये ना आपण या ठिकाणी व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे। अप्रतिम असा खायला तर लागतोच, पण वेगळं काहीतरी देखील आहेत, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर ना मधुराणी रेसिपीज या चॅनलवर जे कोणी नवीन असेल ना तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्या मिरच्यांमध्ये ना हे सगळं बटाट्याचं सारण जे व्यवस्थित भरून झालं ते आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर या ठिकाणी तळण्यासाठी बेसन घेतलेलं आहे। तर बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडासा खायचा सोडा आहे, ऑप्शनल आहे, घालावा वाटलं तर घालू शकतात। तांदळाच्या पिठामुळे छान असे क्रिस्पी होतात आणि हे बॅटर थोडंसं पाणी घालून ना व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपल्या मिरचीला हे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील नाही, अशा पद्धतीचं छान असं फेटून घ्यायचं। एकसारखं हे बॅटर आपण तयार करायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करूया। बघू शकता अशा पद्धतीने आपलं छान असं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। एका बाजूला कढईमध्ये छान असं तेल तर तापवायला ठेवलेच आहे, त्याचबरोबर ना बघू शकता असं घट्ट असं झालेलं आहे। तर आपण मिरचीला सगळ्या बाजूनी हे बॅटर लावून घेणार आहोत आणि मिरची थोडी जाड असते ना, त्यामुळे सुरुवातीला तेल कडकडीत असं तापवून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं मीडियम फ्लेम करून त्यावरती आपण छान अशा कुरकुरीत होईपर्यंत ह्या मिरच्या आपण तळून घेणार आहोत। बघू शकता अशा पद्धतीने सुरुवातीला गॅस आपला फुलच ठेवायचा, जेणेकरून त्या खाली चिकटत नाही आणि छान असा रंग येईपर्यंत आतून मिरची एकदम छान शिजली पाहिजे। अशा पद्धतीने अधूनमधून अलटून पलटून आपण छान फ्राय करून घेणार आहोत। छानसा असा त्याला कलर देखील या ठिकाणी बघू शकता आलेला आहे। तर अशा पद्धतीने ना आपण छान मिरच्या या ठिकाणी तळून घेणार आहोत। तर राजस्थानचा स्ट्रीट फूड आहे, म्हणजे आपण नेहमी आपल्याकडे ज्या पद्धतीने वडापाव, पाववडा, समोस्याचं खाल्लं जातं त्या पद्धतीने तिकडे हा मिरची वडा देखील खाल्ला जातो। तर छान आपण तळून झाले आहेत, आता आपण एका पेपरवरती काढून घेऊया, जेणेकरून त्याच्यातलं जास्तीचं तेल निघून जाईल आणि मस्त असा हा खुसखुशीत आणि क्रिस्पी मिरची वडा या ठिकाणी तयार आहेत। आपण पुदिन्याची चटणी असो, सॉस असो, केचप असो, कशासोबतही खाऊ शकतात, मस्त लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे मिरची तिखट नसल्यामुळे ना लहान मुलं देखील खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने आपला छान मिरची वडा या ठिकाणी तयार झाला आहे। तुम्हाला मी या ठिकाणी कट करून दाखवते। बघू शकता मस्त असं झालंय, आतलं मिरची देखील आपली छान अशी शिजलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब करणं यासाठी कुठलेही पैसे लागत नाही, सबस्क्राईब हे फ्रीमध्ये आहे। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा।
धन्यवाद.